ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा राज्याध्यक्ष सचिनजी आरडे व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नागेश गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार व महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे सर्व परिवार। नागेश भाऊ, आज आपली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली। नेमकं तुमच्या कुठल्या कार्याला प्रभावित होऊन किंवा तुमचं कार्य काय असं जनतेसमोर आहे की ते पाहून तुम्हाला आज सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? नमस्कार, मी नागेश गायकवाड। आज माझी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी अनुसूचित जाती मोर्चा या पदी निवड झाली आहे। तरी माझे जे पहिले काम केलेले आहेत, रक्तदान शिबिर, सर्व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे, परत गणपती उत्सव साजरे करणे, फळ वाटप करणे, सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना मदत करणे, वाढदिवस साजरे करणे, परत सर्व पालखीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये फळ वाटप करणे, नाश्ता, जेवण अशा इत्यादी ज्या उपक्रम आम्ही राबवले त्याची दखल घेऊन आज माझी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। प्रदेश सरचिटणीस सचिन भाऊ आरडे यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याची मी दखल घेऊन माझ्या पार्टीच्या वतीने मला जी संधी दिली त्याबद्दल मी माझी निवड केल्याबद्दल मी पक्षाचा पहिल्यांदा सुरुवातीला आभारी आहे। आजपर्यंत मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे। आज जी माझी पक्षाने माझी दखल जी घेऊन मला संधी दिली त्या संधीचं मी निश्चितपणे सोनं करेल। किंवा गोरगरीब जनतेसाठी तुम्ही कुठले उपक्रम राबवणार आहात? आज माझी जी निवड झाली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील संघटन वाढीसाठी मी व माझे सर्व कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील राहतील। मग पक्षवाढीसाठी, गोरगरीब जनतेसाठी मदत करतील, नाही का? तसेच आज इंदापूर तालुक्यातील भाजप पक्षाची जी पिछेहाट झालेली आहे त्यामध्ये सुधारणा करून इंदापूर तालुक्यातील पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीन। तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेली विकास कामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त योजनांचा फायदा मी करून देईल आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांना विचारात घेऊन काम करेन। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या FRP मध्ये जी 150 रुपयाची वाढ केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे सहकार मंत्री अमित शहा यांचे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने व पुणे जिल्ह्यातील माझ्या इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।